नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल ड्रिंक्समध्ये अत्यंत पौष्टिक व शरीराला थंडावा निर्माण करून देणारे ड्रिंक्स बघणार आहोत, ती म्हणजे थंडाई। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम मी सगळं साहित्य एकत्र घेतलेलं आहे। ते असं 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम मगजबी, 30 ग्रॅम खसखस, 30 ग्रॅम बडीशोप, 30 ग्रॅम विलायची, 20 ग्रॅम मिरे, 1 जायफळ आणि 250 ग्रॅम खडीसाखर। खसखस, बडीशोप आणि विलायची हे ग्रॅममध्ये 30 ग्रॅम आहे, परंतु चमच्याने पोहे खाण्याचे चमचेने 3 चमचे साहित्य आहे। इथे सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स थोडेसे गरम करून घेणार आहे। अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे। त्यामध्ये मी सगळ्यात आधी काजू, बदाम, पिस्ता आणि मगजबी घातलेला आहे। नंतर हळूहळू बडीशोप, खसखस आणि विलायची, मिरे हे पण घालून घेणार आहे। ह्या ड्रायफ्रुट्स मधील जो थोडासा नरमपणा आहे तो कमी झाला की गॅस बंद करून घ्यायचा। इथे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटेच गॅसवरती कढई ठेवून हे ड्रायफ्रुट्स त्यामध्ये ठेवायचे। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅसवरतून कढई मी खाली उतरून घेतलेली आहे। कढईतील ड्रायफ्रुट्स एकदा हलवून मी त्यामध्ये खडीसाखर घालून घेणार आहे। हे ड्रायफ्रुट्स थंड होण्यासाठी मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि एक अर्धा तास याला व्यवस्थित थंड होऊ देणार आहे। ताटात काढलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये मी 10 ते 12 केशराच्या काड्या घालून घेणार आहे। तुमच्याकडे जर वाळलेल्या गुलाब पाकळ्या असतील तर त्याही घालू शकता। माझ्याकडे आत्ता नाहीयेत म्हणून मी पुढे गुलकंद वापरणार आहे। अर्ध्या तासानंतर थंड झालेले ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये मी पावडर करून घेत आहे। इथे ड्रायफ्रुट्सची पावडर मिक्सरमधून काढून झाल्यानंतर यामध्ये मी अर्ध जायफळ किसून घालणार आहे। या सगळ्या ड्रायफ्रुट्सची पावडर जवळजवळ वजनी 650 ते 700 ग्रॅम झालेली आहे, म्हणजेच पाऊण किलोच्या जवळजवळ। इथे मी जायफळ वाटताना घातलं नव्हतं, कारण पुढे जेव्हा थंडाईला पावडर भिजत घालतो त्यामध्ये जायफळ वाटून निघतं आणि जायफळ जेव्हा वाटणात घालतो त्यावेळेला त्याचा वास लवकर कमी होतो, म्हणून मी जायफळ इथे किसून घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रुट्समध्ये वाटतानाच जायफळ तुम्ही घालू शकता। इथे माझं जायफळ किसून झालेलं आहे। आता ही पावडर मी एका एअर टाईट बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। उत्तर भारतामध्ये होळीला तर थंडाई आवर्जून असते। थंडाई ही शरीरातली उष्णता कमी करते, म्हणून थंडाई करण्याची तिकडे प्रथा आहे। हे किसलेलं जायफळ सगळ्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून हे मी आता बरणीमध्ये भरून घेणार आहे। इथे मी एका बाउलमध्ये 4 चमचे थंडाईची पावडर घेतलेली आहे, जी मी आता थंडाई बनवण्यासाठी वापरणार आहे। ती मी 2 तासासाठी भिजत घालणार आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर 3-4 तासही तिला भिजू शकता। आता ही पावडर मी भिजवून 2 तासासाठी ठेवून देणार आहे।
2 तास झालेले आहेत, पावडर भिजलेली असेल, त्यामुळे मी आता थंडाई करण्यासाठी घेत आहे। ही पावडरची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये मी आता 1 चमचा गुलकंद घातलेला आहे आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे। इथे ही पावडर मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे, ती मी एका चाळणीने गाळून घेत आहे। ही एकदा वाटून यातील सगळा कस निघत नाही, त्यामुळे मी यात थोडंसं पाणी घालून परत वाटणार आहे। इथे ही थंडाईची पावडर परत एकदा मिक्सरमध्ये फिरून झालेली आहे आणि ते व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। इथे मी चमच्याच्या सहाय्याने राहिलेली जी पेस्ट आहे ती दाबून घेत आहे। इथे ह्या थंडाईच्या पावडरची पेस्ट यासाठी गाळून घ्यायची की वेलचीची सालं जर व्यवस्थित बारीक झालेले नसतील तर ते वरती राहतात। इथे पेस्ट गाळून झालेली आहे, ते मी दुधामध्ये घालत आहे। हे 1 लिटर दूध आहे, जे मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं। इथे एका वाटीमध्ये थोड्या दुधामध्ये मी 10 ते 12 केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या 1 तासासाठी। ते केशराचं दूध मी आता थंडाईमध्ये घालत आहे आणि गार्निशिंगसाठी ओल्या गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे। इथे थंडाई व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये मी आता गुलाब पाकळ्या घालून घेणार आहे। थंडाईला तुम्ही बघू शकता, रंगही छान आलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे थंडाई तयार झालेली आहे। 1 लिटरची थंडाई 4 माणसांसाठी पुरेशी असते। आता ही थंडाई मी ग्लासमध्ये सर्व करत आहे। तुम्हाला जर माझी ही थंडाईची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। धन्यवाद।